दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तुषार आणि सूर्यप्रकाश ही जोडी आपण पाहतोय. तर पहिलं षटक फेकण्याकरिता दर्पण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतायत. दर्पण भगत बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. इथून जर विचार केला तर एक अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकणार आहोत. एका बाजूला संघ आपण पाहू शकतायत जयदुर्ग रायपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना जय हनुमान गावठण. या दोन टीममध्ये हे दोन युद्ध या ठिकाणी असणार आहे. इथून जर विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर जय हनुमान गावठण टीमने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. दर्पण भगत फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी दाखल झालाय. पहिला बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये आपली विकेट त्या ठिकाणी गमावलाय. शॉर्ट पॉइंटला जे प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला गेला होता, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. फर्स्ट विकेट गॉन. मागील 7 वर्षांचा अविरतपणे हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो या 7व्या एडिशन मध्ये आपण आहोत आणि 7व्या एडिशन मध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो या स्पर्धेचं आयोजन या यंदाच्या वर्षामध्ये 5 गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. दुसऱ्या बाजूला आपण मॅचच्या दिशेने जातोय. पहिल्या चेंडूवरती एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळवली. दर्पणने आपल्या टीमसाठी पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी यश प्राप्त करून दिले. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेट कीपर आहेत आणि कुठली चुकी केलेली नाहीये. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दर्पणच्या खात्यामध्ये. फलंदाज सुधीर गॉन. अशी जाऊ नको गधुरी, चल सटकन ये माघारी, दोघ राहूया एकाच घरी. तुझी मुसमुसली जवानी आता आली या रंगाला, तुझी मुसमुसली जवानी आता आली या रंगाला. सध्या मैदानाच्या आतमध्ये दर्पणचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे, अप्रतिम. 2 बॉल्स केले या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय. आणि ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी मैदानामध्ये केले गेले ऑन हॅट्रिक आपण पाहू शकताय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत दर्पण. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाली होती, परंतु पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी आलेला नाहीये. इम्पॅक्ट जो होता तो इम्पॅक्ट त्या ठिकाणी आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर होता. एकदा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. सिंगल होतीच सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 1 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दर्पणला आपण पाहतोय. ज्या प्रकारे दर्पणने आतापर्यंत गोलंदाजी केली मागच्या 3 बॉलमध्ये, पूर्णपणे या ठिकाणी समोरच्या टीमवरती दडपण आणले. इथून ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. मिड ऑफ त्या ठिकाणी पुढे येते आणि या ठिकाणी जगलिंग करत होते. 2 त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न दाखवले होते. 1 धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. जिवंतदान या ठिकाणी मिळालंय. कदाचित जर आपण पाहिलं तर दर्पणचा सुद्धा झेल होता, परंतु त्या ठिकाणी रिस्क घेतला होता, जोखीम त्या ठिकाणी घेतली होती बालाने आणि 1 धाव त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाली. दोन धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचा क्षमासवी अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हलका सॉफ्ट कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. 1 धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे.
चेंडूंचा जर विचार केला तर एकंदरीत 5 चेंडूंचा केला ठिकाणी झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 धावा या ठिकाणी फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. दर्पण या ठिकाणी आपल्या टीमला एक मोमेंटम या ठिकाणी मिळवून दिला आहे, कारण 3 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतो. एका शॉर्ट फॉर्मॅटमध्ये टॉस हरल्यानंतर इथून फिल्डिंग आली. म्हणजे जेव्हा त्यांना विचारलं गेलं जर टॉस तुम्ही जिंकलं असतं तर तुमचा निर्णय काय असता, तर त्यांनी तो सुद्धा सांगितलं होतं की आम्ही फिल्डिंगच घेतली असती आणि फिल्डिंग आली. आणि जो मनसुबा आतापर्यंत पाहायला मिळाला, जी प्रयत्नांची पराकाष्ठा आतापर्यंत पाहायला मिळाली मागील 5 बॉलवरती, मिस्टर दर्पण काय गोलंदाज या ठिकाणी केले. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉप. दर्पणने पुन्हा एकदा संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. प्रयत्न चांगले दाखवले होते, चांगले ट्राय त्या ठिकाणी केली होती. ॲप्रिशिएट सुद्धा केले गेलं त्या ठिकाणी दर्पणने. 2 धावा येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. पहिलं षटक या ठिकाणी पूर्णपणे दर्पणच्या नावावरती राहिलं. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत जावेद संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजे गोकुलला. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता अतुल गोलंदाजी मार्क होते आपण पाहू शकतायत. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय अतुलला. पहिलं षटक दर्पणच्या नावावरती राहिला, त्यामध्ये फक्त 5 धावा करत केल्या आणि महत्त्वाच्या 2 विकेट त्याने आपल्या टीमसाठी मिळवून दिल्या. एक एक्स फॅक्टर प्लेअर आहे, कारण ज्या प्रकारे आतापर्यंत जी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केलं आहे, एक अतुलनीय पराक्रम नक्कीच म्हणावा लागणार. आता बॉलिंग ट्रॅकवरती अतुल दाखल झाला. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सेकंड ओव्हरमध्ये अतुलला आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहू शकतायत. बालाला आपण पाहू शकतायत. बालाच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डबल माइंड मध्ये होते. मिड विकेटला बॉल क्लिअर करून 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बालाच्या बॅटमधून अतुलच्या पहिल्याच बॉलवरती चांगलं स्वागत त्या ठिकाणी या ठिकाणी केलंय. पुढचा बॉल स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. अतुल यांचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती त्यांना थोडंसं बॅकफुटला पाठवण्याचं या ठिकाणी काम केले. बालाच्या बॅटमधून तो कॉन्फिडन्स सहित स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतर सेलिब्रेशन पहा, ते रिॲक्शन पहा गोलंदाजाचे. क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. काय पाहिजे बायानं मन? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नाटन माझ्या पायात भागल्या घार ग, पायात भागल्या घाल म्हणतात सोनियाचा हार ग. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्या यॉर्करचं उत्तर या ठिकाणी नव्हतं बालाकडे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राकेश 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत. थोडंसं बॅकफुटला जाणवतोय. एक चौकार जरूर आला होता पहिल्या बॉलवरती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक झालाय बॉलिंग करणाऱ्या टीमकडून. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय मैदानामध्ये. लेफ्टी बॅटर समोर आपण पाहू शकतायत. आता गोलंदाजी मार्कवरती अतुल आहे. अतुल एका बाजूला आपण पाहू शकतायत मागच्या मॅचचा हिरो होता, तो दुसऱ्या बाजूला आपल्याला राकेश पाहायला मिळतोय.
लेग स्टंपच्या बाहेरून बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या फलकावरती 11. 11 रन्स स्कोरवरती राखले गेलेत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. 11 रन्स स्कोरवरती राखले गेलेत. माऊली चषक 2025 आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस ह्या स्पर्धेचा. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दोन टीम मध्ये सध्या जी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जयदुर्ग रायपाडा आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान गावठण. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, त्या ठिकाणी आपण पाहू शकता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न या ठिकाणी अतुलचा होता. 3 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडंसं एक वेगळी स्ट्रॅटेजी या ठिकाणी बनवली गेली अतुलने या ओव्हरमध्ये. बॅक टू बॅक 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12. फील्ड रन्स स्कोरवरती राखले गेलेत. अतुल यांचा जर विचार केला तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये जवळजवळ 5 बॉल फेकले गेलेत. त्या 5 बॉलमध्ये 3 एक्स्ट्रा बॉल आणि फक्त 2 फेअर बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. थोडीशी घाई करा मित्रांनो, जास्त वेळ जातोय, प्लीज स्पीडअप करायचं आहे. जयदुर्ग रायपाडा टीमचा बॉलिंग अटॅक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये हवे होताना पाहायला मिळतोय. मागच्या 2 ओव्हरमध्ये जी कामगिरी आतापर्यंत झालंय, इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. उंची जास्त प्राप्त झालाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक सांगतोय मी घेतोय आणि यस, तो कॉन्फिडन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुड कॅच, बॅट्समन आउट. राकेश गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅडी अर्थातच मधुकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12. फेल रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. सातत्याने विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत. विकेट पडण्याचा जो क्रम आहे तो आतापर्यंत संपलेला नाहीये. 4 धक्के आतापर्यंत आपण पाहतोय. मागच्या 9 बॉलमध्ये 4 विकेट या ठिकाणी गमावलेत जय हनुमान गावठण टीमने. टॉस जिंकल्यानंतर जो बॅटिंग करण्याचा निर्णय आहे तो बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत यशस्वी झालेला नाहीये. अजून इथून 9 बॉल्स देखील बाकी आहे. येणाऱ्या 9 बॉलमध्ये तीच परिस्थिती असेल की त्यानंतर तिथून उभारण्याचा प्रयत्न असेल. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल क्लिअर झालाय. कव्हरला ठोकला हा चौकार. 4 धावा. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मला. एक मोठा गॅप त्या ठिकाणी होता आणि त्या गॅपमधून बॉलला या ठिकाणी क्लिअर केल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16. 4 बॉल्स केल्या आतापर्यंत झालाय. ओव्हर द विकेट बॉलर बॉलिंग ट्रॅकवर. ऑफसाईडला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एकच धाव ह्या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. पहिले षटक फक्त 5 धाव्यांचं राहिलं होतं, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर धावा येताना पाहायला मिळत आहेत. अतुलच्या गोलंदाजीवरती 12 धावा आतापर्यंत आल्यात. टोटली 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल या ओव्हरमधील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती. थोडीशी सबमरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. गोकुल आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव या बॉलवरती आले. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचं केलं या ठिकाणी संपन्न झालं. मैदानाच्या आतमध्ये धावांची गती जर बघितली तर धावांची गती सध्या तरी स्कोर कार्डवरती 18 आपल्याला पाहायला मिळते. 18 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये जवळजवळ आपण पाहू शकता 30 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. एक पर्टिक्युलर टार्गेटचा या ठिकाणी प्रयत्न जरूर असणार आहे बॅटिंग करत असताना. 30+ जाण्याचा बाईट त्या ठिकाणी दिली होती कॅप्टनने जय हनुमान गावठण टीमच्या. तर इथून तो प्रयत्न यशस्वी होईल का ह्याकडे सुद्धा लक्ष वेधित असणार आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा केल्या ठिकाणी बाकी आहे मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहू शकतायत निशांतला या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर त्या ठिकाणी बीट झाल्यात.
आणि एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. स्लॉग ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झाली आणि या स्लॉग ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती या ठिकाणी सिंगल येताना पाहिलं. इथून मागचं षटक जर पाहिलं तर मागच्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या होत्या. 19 फलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल निशांत. स्लॉग ओव्हरमध्ये एक मोठी जबाबदारी त्याच्या कांद्यावरती असणार आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर चांगल्या धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या, त्यामुळे तो कॉन्फिडन्स या ओव्हरमध्ये असणार आहे आणि 30 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे टीम जयनमान गावठण या टीमचा. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 19 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला मैदानामध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निशांत गोलंदाजी मार्कवरती येतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलचं उत्तर या ठिकाणी नव्हतं बॅट्समनकडे. मधुकरला पण पाहू शकतायत स्ट्राईक एंडवरती थोडासा संघर्ष करताना जाणवलाय मैदानामध्ये. एक चौकार त्याच्या पाठमधून आलाय नो डाऊट, परंतु त्याच मोठ्या फटक्यांची गरज आहे. समोर निशांत आहे, त्याच्या विरोधामध्ये धाव बनवणं थोडंसं डिफिकल्ट झालंय. चांगला सॉफ्ट कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी विकेट किपरने थोडीशी चुकी केली. रनआउटच्या रूपामध्ये जर विकेट जाईल, मॅडीचे विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केले गेले. या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये विकेट जातोय. एक सुंदर गीत तुमच्यापर्यंत पोहोचेल. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा दे वसंत कलशी. आग आग बंशी बंशी तुला हिस्सा दे वसंत कलशी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभयला आपण पाहू शकतायत 7व्या क्रमांकावरती, म्हणजे जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी डगआउटला परतला गेलाय. निम्मा संघ या ठिकाणी डगआउटला परतला गेलाय. स्ट्राईक एंडवरती सूर्यप्रकाश आपण पाहू शकतायत. शेवटचे 3 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. संबरीन डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला गेलाय. आता इथून शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 30 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु ज्या प्रकारे निशांतने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली, कटर्सचा वापर त्याने सातत्याने केलाय. प्रचंड वेगाने त्याने गोलंदाजी केली. जे व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत त्याचा स्टँडर्ड त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय, त्याचा स्तर त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल लॉंगॉनचा शतक पुढे येतोय. चांगलं शतक त्या ठिकाणी झालंय. दुसऱ्या धावचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि दुसऱ्या धावावरती विकेट जाईल. बॅट्समन या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळत आहेत. अभयला पडता लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. चला नेक्स्ट मॅच त्याची सुद्धा अनाउन्समेंट आपण या ठिकाणी करणार आहोत. NCC नारंगी बी टीमचा कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. त्यांच्या विपक्षामध्ये त्यांना 2 हात करताना दिसेल. शेवटचा बॉल इथून या ठिकाणी अवंतर चेंडू येताना पाहायला मिळतोय. स्वर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्येत इथून वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21-21 स्कोरवरती लागल्या गेल्यात. इथून शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. V24 चंदनसर टीमचा कॅप्टन आणि NCC नारंगी टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवला आणि शेवटच्या बॉलवरती आय थिंक विकेट येईल आणि यस रनआउटच्या रूपामध्ये विकेट आले. 21 धावांवरती पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालाय. 22 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 22 विन असेल. 22 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. चला टॉस साठी NCC नारंगी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर V24 चंदनसर टीमचा कॅप्टन टॉससाठी आपण यायचं आहे. तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा, तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसते नक्की मानी सिनेमा वाली मधुबाला माधुरी करिश्मा. दिसते नक्की मानी सिनेमा वाली मधुबाला माधुरी करिश्मा अगो सुषमा.
लाल लाल गो गोरे गोरे गाला झुक्याची माल गो बालिंबी गुलाबी होत तुझं लाल गो करू नागमोडी तुझी चाल. आदरणीय रविदादा राऊत या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभसे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. V24 चंदन सर टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर NCC नारंगी टीमचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचे. आदरणीय रविदादा राऊत या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभसे टॉस आपण करणार आहोत. NCC नारंगी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या. चला NCC नारंगी टीमचा कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी यायचं. NCC नारंगी टीमचा कॅप्टन प्लीज टॉस साठी या. NCC नारंगी टीमचा कॅप्टन लवकरात लवकर जय थोडंसं फास्ट आहे. आदरणीय रविदादा राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी बस टॉस या ठिकाणी करणार आहोत. मॅच स्टार्ट करा मैदानामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. NCC नारंगी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल V24 चंदन सर. ह्या दोन टीममध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. रविदादा राऊत यांच्याशी बस टॉस या ठिकाणी केला जाईल. NCC नारंगी टीमचा कॉल असेल. काटाचा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि छापा आलाय. V24 टीमने टॉस या ठिकाणी जिंकलाय. थोड्या वेळाने आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचेल एक्झॅक्ट फिल्डिंग की बॅटिंग घेते. जाऊत आपण कॉम बॉक्समध्ये. OTO थँक्यू सो मच. धन्यवाद हार्दिक किनी. सध्या पहिला चेंडू स्क्वेअर मारा. वाईट चेंडूचा इशारा येतोय. इथून 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावीची आवश्यकता असताना सध्या आपण बघतोय बॅट्समन अक्षय आणि अनिकेत अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून गडी बाद होतोय. अक्षयला परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद. बॅक टू डगआउट गॉन. धन्यवाद. इथून पहिला गडी बाद. धावसंख्या 1 वरती असताना नवीन बॅटर अनिल पाटील यांना आपण सध्या बघतोय. अक्षय बाद झाले. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फसले गेलेत आणि तिथून आपण सध्या बघतोय 1 धाव 1 गडी बाद आणि 1 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. नेक्स्ट मॅच आपण जर विचार केला तर NCC नारंगी बी वर्सेस V24 चंदन सर या संघामध्ये एक कडवी झुंज आपल्याला पाहायला भेटेल आणि ही महत्त्वाची मॅच आहे. या मॅचमध्ये सध्या आपण बघतोय 2 सामने जय दुर्गा रायपाड आणि जय हनुमान गावठण असा संघ सध्या आपण बघतोय. पण यावेळी चेंडू पण सध्या बघतोय लेग स्टंपच्या बाहेर आहे. तिथून पंचाने सध्या वाईट चेंडूचा इशारा घोषित केलाय. अवांतर 1 धाव 1+1 अशा धावा येतील या चेंडूवरती आणि इथून 2 धावा सध्या फलकावरती लागत असताना इथून आपण जर बघितलं 3 धावा लागतात फलकावरती. पाठलागचा जर विचार केला तर इथून विजयासाठी 22 धावीची आवश्यकता असताना मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. तिथून प्रयत्न केला गेला होता पण नाही अडू शकले या चेंडूला. चेंडू जातो सीमारेखा पार. येतोय षटकार.
अनिकेतच्या बॅट मधून मोठा फटका आलाय सध्या आपण बघतोय एक जबरदस्त फटका लॉंग ऑनला. यावेळी वेट केलं पण बॅटचा स्विंग नाही केलं, वेट केलं पण थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला भेटलंय. त्याच्यानंतर सोडून दिलं चेंडूला. तिथून तुषार आपण सध्या बघतोय 9 धावा फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज. यावेळी स्वीप केलंय पण तिथून डीप वरती प्रोटेक्शन आहे सध्या आपण बघतोय. राकेश या चेंडूवरती येत आहेत आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होते आणि धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 10 धावा सध्या फलकावरती लागत असताना आता इथून 12 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील आतापर्यंत जर विचार केला तर 14 आणि 14 चेंडू 12 धावेची आवश्यकता. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल राकेशने इथून जीवाची आकांक्षा केली आणि अप्रतिम झेल टिपला जातोय. जबरदस्त झेल टिपला जातोय आणि तिथून अनिलला परतावं लागतंय. धावसंख्या 10 वरती दुसरा धक्का जयदुर्ग रायपाडा संघाला लागत असताना धन्यवाद डीजे. नवीन बॅटर हर्षद पाटील यांना आपण सध्या बघतोय. हर्षद म्हात्रे आहेत सध्या आपण बघतोय. अनिकेत म्हात्रे यांच्यासोबत हर्षद म्हात्रे 10 धावा फलकावरती लागले गेल्यात. इथून चेंडूचा जर खेळ बघितला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अनिकेतच्या बॅटमधून मोठा फटका आलाय पण सध्या अनिकेत नॉन स्ट्राईक गेटवरती आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता पडल्यानंतर सरप्राईज डिलिव्हरी जी आपण म्हणू शकतो. फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 10 धावा बॉलवरती लागले गेलेत. 11 2 गडी बाद. 10 धावा 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण सध्या बघितलं गेलंय. राकेश यावेळी इनसाइड आउटचा फटका पण क्षेत्ररक्षक पाहायचाय. मधुकर झेलची संधी गडी बाद. अनिकेत बॅक टू डगआउट. आणखीन एक गडी बाद गॉन. धन्यवाद. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर जा. आता आपण सध्या बघतोय ती धावसंख्या जर विचार केला तर जयदुर्ग रायपाडा संघ 10 वरती 3 गडी बाद. आता इथून चेंडू असतील ते म्हणजे 11 धावेची. इथून 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. निशांत भोईर आपण सध्या बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राकेश. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बीट झालेत. इथून प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि अशा प्रकारची झेल टिपणं हेही गरजेचं आहे. पण सध्या तरी तिथून एक धाव येते. निषाद सुखरूप सध्या क्रीजमध्ये पाहायला भेटतोय पण इथून राकेशचं कौतुक करावं लागेल कारण कमी धावसंख्या असताना मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सध्या तरी आपण बघतोय 11 धावा लागल्यात फरकावरती. इथून 11ची आवश्यकता आहे. चेंडू असतील 10.
पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका आहे, पण डीपवरती प्रोडक्शन इथून चांगली गोलंदाजी होते. सध्या ज्या क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत त्या क्षेत्रामध्ये गोलंदाजी होते आणि त्यामुळे इथून सिंगल. आणि जयदुर्गा रायपाडा इथून विचार करत असेल की आपण सिंगल डबल रोटेट करण्याचं काम केलं जाते, कारण पहिला सामना आपण बघितला या आजच्या दिवसातील, तर गोलंदाजी जीवावरती तिथून आपण जर विचार केला तर त्या जोरावरती विजयी झाला होता तो म्हणजे जयनुमान गावठणचा संघ. आणि सध्या तरी ते चित्र पाहायला भेटतंय आपल्याला, पण जयदुर्गा रायपाडा संघ सध्या सिंगल डबलवरती भर दिली जाते. यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायचं आहे, डीपवरती क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पळून दुसरा धावचा प्रयत्न, फेकी केली जाते, धावचीची संधी आहे का पाहायचं आहे, पण तिथून थर्ड अंपायर रेफर केलाय. सर सध्या आपण बघतोय तिसरा अंपायर रेफर केलं गेलंय आणि नक्कीच इथून आपण या चेंडूवरती नेमकं काय घडले हे आपण डीबीएनच्या माध्यमातून नक्कीच बघणार आहेत. तोपर्यंत थोडंसं आपण वेळ घेतोय, डीजेकडे जातोय आणि ऐकतोय. धन्यवाद डीजे. तर इथून निर्णय आलाय, थर्ड अंपायरचा क्रीज मध्ये पोहोचलाय, तिथून बॅट स्लाइड केले, आपण एक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकताय. आणि इथून या चेंडूवरती म्हणजे थोडंसं क्लोज होतं, पण जी एन मुवमेंटला जी बॅट स्लाइड झाले आपण एक्शन रिप्ले मध्ये हा नक्कीच बघू शकताय, कारण ॲक्युरेट डिसिजन आहे सध्या. आणि डीबीएनचं कौतुक करावं लागेल, कारण एक कॅमेरा वर्क असून सुद्धा एक आपण बघतोय सध्या स्ट्राईक एंडवरती एक चांगल्या प्रकारचं इथून डीबीएनचं कौतुक होईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 12 धावा, 14 धावा झाल्यात. आणि सध्या तरी आपण जर विचार केला तर इथून 8 धावीची आवश्यकता आहे. चेंडूचा जर खेळ बघितला तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 8 धावीची आवश्यकता आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा, राकेश झेलची संधी, हा झेल निर्णायक असेल येणाऱ्या काळामध्ये नक्कीच, कारण तुम्हाला अशा प्रकारचे झेल टिपणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर अशा प्रकारचे झेल टिपणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा एक जीवनदान निशांत भोईरला भेटतंय. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती निशांत भोईर आता मात्र जर विचार केला तर सुखरूप क्रीजमध्ये आहे. राकेश इथून आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी होते, पण हा झेल टिपणं गरजेचं होतं. अजूनही हा मॅच रोमांचक स्थितीमध्ये आहे, कारण 7 चेंडू आणि 7 धावीची आवश्यकता आहे. हर्षद म्हात्रे आहेत सध्या, तेही स्ट्रगल करतात मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती, पण इथून जर विचार केला तर लो स्कोर मॅच नक्कीच आपल्याला हाय व्होल्टेजपर्यंत जाताना आपण नक्कीच बघणार आहेत. पुन्हा एकदा टॅप केलं गेलं, इथून चेंडू जातोय कव्हरला, सिलिमिड ऑफ क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतात, एक धाव इथे या चेंडूवरती आणि एका धावेने इथून षटक संपतंय दुसरं आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव बलगवरती लागले गेल्यात आतापर्यंत जर विचार केला तर 16 धावा फलकावरती लागले गेल्यात. आता 6 धावीची आवश्यकता आहे, चेंडू असतील 6. चला जयनुमान गावठण संघ, आपण मीटिंग करू नका प्लीज, थोडं सहकार्य करा. आणि डीजे गोकुलकडे जातोय आणि ऐकतो एक समुद्र संगीत. माझे मग मग फिरताय सारी गावाची पोरा, माझा जीव तुझे लागला हाय, जीव तुझे लागला हाय, जीव तुझे लागला हाय, जीव तुझे लागला. धन्यवाद. चला जयनुमान गावठण संघ सध्या आपण बघतोय चला टीम मीटिंग करू नका. गावठण संघ टीम मीटिंग करू नका प्लीज. जयनुमान गावठण संघ टीम मीटिंग करू नका प्लीज, तुम्हाला वारंवार सूचना दिली जाते.
यावेळी फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल सीमारेखा पार. येतोय हर्षदच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद. मी म्हटलं होतं धन्यवाद दिवसे. जो मोमेंटम होता म्हणजे जय हनुमान गावठण संघाकडे जो मोमेंटम होता तो तिथून मोमेंटम आता जर आपण विचार केला तर शिफ्ट झालाय. मोमेंटम शिफ्ट व्हायचं कारण काय माहिती आहे का? कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घेतलेली ती मीटिंग ती महत्वाची होती. तिथून तुम्ही तुमचा ॲक्युरेट गोलंदाज आणणं गरजेचं होतं आणि तो मोमेंटम जो चालू होता तुमच्या बाजूने तो पकडून ठेवणं गरजेचं होतं. पण तिथून हर्षदच्या बॅटमधून चौकार आलाय. आता इथून 5 चेंडूचा खेळ 2 धावेची आवश्यकता. अक्षय आपण सध्या बघतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येत आहेत. तिने एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण रोखलं गेलंय सध्या आपण बघतोय. 22 धावा करताना इथून मात्र जर विचार केला तर लो स्कोर मॅच नक्कीच हाय व्होल्टेजच्या दिशेने जात असताना आपण बघतोय. पण महत्वाचं आहे इथून झुंज देण्याचं काम सध्या आपण विचार केला तर जय हनुमान गावठण संघाकडनं आपण नेहमीच पाहायला भेटले गेले. एक धावेची आवश्यकता आहे. खराब चेंडू हाताळलाय आणि तिथून आपण सध्या बघतोय वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि तिथून विजयाच्या दिशेने वाटचाल केले. 2 फेरीमध्ये जो विजयी झालेला संघ जयदुर्गा रायपाडा संघ आपण सध्या बघतोय. नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा आपण बघणार आहेत. NCC नारंगी वर्सेस V24 चंदनसर. आपला डिसिजन V24 चंदनसर संघ आपलं डिसिजन कळवा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. डीजे आणि डीजे थोडं थांबेन मी तुम्हाला. डीजे